टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून थांबलेल्या पावसानं पुन्हा एकदा मुसळधार सुरुवात केलेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या रत्नागिरी शहरामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी झोडपून काढताना पाहायला मिळतो आहे। सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसाने या ठिकाणी जोर धरलेला पाहायला मिळतोय। सध्या पावसाच्या कोसळधारा या रत्नागिरी शहरात पाहायला मिळतात। रत्नागिरी, देवरुख, लांजा आदी भागात पावसांच्या जोरदार सरी सध्या कोसळताना पाहायला मिळतात। गेल्या 24 तासांचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात 47 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। दापोली, लांजा आणि संगमेश्वर या भागात सर्वाधिक पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तर रत्नागिरीत आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला होता। अजूनही खेडमधील जगबुडी नदी जी आहे ती इशारा पातळीवरती या ठिकाणी असलेली पाहायला मिळते। तर सध्या पावसाचा जोर हा कायम आहे। किनारपट्टी भागात पावसाचा जोर हा आज दिवसभर कायम असणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। तर ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगानं या ठिकाणी वारे वाहतील त्याच अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि त्याच अनुषंगाने सध्या वेगवान वारे देखील या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत। किनारपट्टी भागात हा पावसाचा जोर हा कायम असणार आहे आणि त्याचमुळं सध्या या ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी या कोसळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।